येळकोट येळकोट लोकमाता अहिल्याराणी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप सदिच्छा. मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, या सत्राचे सन्मान्य अध्यक्ष, मानवांनो, माझा विषय आहे समाज परिवर्तनात बुद्धिजीवी वर्गाची भूमिका. विषय मोठा आहे, मुद्देसुद्धा भरपूर आहे, सांगण्यासारखं खूप काही आहे. मला असं वाटलं होतं की किमान 1 तास मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळेल, तर मान्यवर म्हणले की किमान 5 ते 10 मिनिटातच तुम्ही तुमची भूमिका मांडा. तर मी माझा जो विषय आहे, विषयात 2 घटक आहेत. समाज परिवर्तन एक घटक आहे आणि बुद्धिजीवी हा दुसरा घटक आहे. तर समाज परिवर्तन म्हणजे काय? डॉक्टर आहा साळुंखे सर म्हणतात, अनिष्ट रूढीकडून इष्ट रूढीकडे समाजाला घेऊन जाणे म्हणजे समाज परिवर्तन. अन्यायकारी व्यवस्थेकडून न्याय देणाऱ्या व्यवस्थेकडे समाजाला घेऊन जाणे म्हणजे समाज परिवर्तन. थोडक्यात अंधाराकडून समाजाला प्रकाशाकडे घेऊन जाणे म्हणजे समाज परिवर्तन. अशा प्रकारे समाज परिवर्तनाचं हे थोडक्यात विश्लेषण आहे. तर समाज परिवर्तनाची गरज काय आहे? काय आमच्या देशामध्ये रूढी परंपरा आजही घातक आहेत का? समाजाचं अधपतन या रूढी परंपरामुळे होत आहे का? तर बिलकुल होत आहे. एक उदाहरण देईन. 4-5 महिन्यापूर्वी माझी पत्नी जी स्वतः शिक्षिका आहे जिल्हा परिषदेमध्ये, ती शाळेतून घरी आल्यानंतर तिने मला सांगितलं की शाळेत असा एक आज प्रकार घडला. काय घडला? तर माझी एक विद्यार्थी शाळेत रडू लागला. का? तर तिला 7वा भाऊ नाही झाला, 7वी सुद्धा बहीण झाली. म्हणजे बघा, 2, 3, 4, 5, 6 म्हणता 7 मुली झाल्या. कशासाठी? अट्टहास मुलगा झाला पाहिजे. आमच्या देशामध्ये ज्या शेकडो रूढी परंपरा आहेत, त्यातल्या बहुसंख्यक रूढी परंपरा आमच्या बहुजन समाजासाठी, धनगर समाजाच्या उद्धारातील अडसर आहे. त्यातली ही एक रूढी आहे, ही एक घातक परंपरा आहे जी आम्ही नाकारली पाहिजे. तर ती मुलगी रडू लागली की मला भाऊ नाही झाला, 7वी पण मला बहीण झाली. तर अशा असंख्य रूढी आणि परंपरा आहेत बांधवांनो, त्या आम्हाला नाकारायच्या. त्या नाकारून आम्हाला विधायक रूढी परंपरांकडे समाजाला घेऊन जायचंय, न्याय देणाऱ्या समाजाकडे आम्हाला घेऊन जायचं आहे. दुसरा घटक आहे बुद्धिजीवी वर्ग. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला लोकशाही दिली, ते बुद्धिजीवी वर्गाची गरज व्यक्त करताना असं म्हणतात की कोणत्याही समाज, कोणत्याही देशातील कोणताही समाज आणि बहुसंख्यक समाज हा त्या समाजातील बुद्धिजीवी वर्गाचं अनुसरण करतो. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि बुद्धिजीवी वर्ग असतोच किती? 1%, 2%, 3%, 4%. उर्वरित 95% समाज हा त्या 5% समाजाचं अनुसरण करतो. त्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हाच बुद्धिजीवी समाज इतका महत्वाचा असतो की हा समाज त्या समाजाचं आणि त्या देशाचं भविष्य ठरवत असतो. इतका हा महत्वाचा असतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्या बुद्धिजीवी वर्गाकडे नेमके कोणते गुण असले पाहिजे, कोणत्या क्षमता असल्या पाहिजे? प्रामुख्याने 3 क्षमता असल्या पाहिजे असं ते म्हणतात. आम्ही बुद्धिजीवी लोक आहोत, तर आमच्याकडे कोणत्या क्षमता असावी? तर पहिली क्षमता ही इमानदारी असावी आमच्याकडे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात बुद्धिजीवी वर्गाकडे जो समाजाचं नेतृत्व करू इच्छितो त्याच्याकडे इमानदारी हा पहिला गुण असावा. दुसरा गुण असावा त्याच्याकडे स्वतंत्र बुद्धिमत्ता असावी. आणि तिसरा गुण असावा तो निपक्षपाती असावा. असे 3 गुण या बुद्धिजीवी वर्गाकडे असावे. हे गुण जर त्याच्याकडे नसतील तर तो आपल्या समाजाला, देशाला अधपतनाकडे घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे हा बुद्धिजीवी वर्ग आणि त्याची जिम्मेदारी सांगत असताना अगदी 2-3 मुद्दे आपल्या समोर अधिकची मी मांडणार आहे. बांधवांनो, या बुद्धिजीवी वर्गाकडे आणखी कोणत्या गोष्टी असाव्यात? तो बुद्धिजीवी वर्ग म्हणजे नेमका कोण? तर आपणच त्या बुद्धिजीवी वर्गातले घटक आहोत. आपला मूलतः जन्म जर कधी झाला, आम्ही आमच्या इतिहासात बघितलं तर आधुनिक कालखंडामध्ये आमचा जन्म बुद्धिजीवी वर्गाचा 26 जानेवारी 1950 झालेला आहे. आधुनिक कालखंडामध्ये धनगर आणि बहुजन समाजातील बुद्धिजीवी वर्गाचा जन्म 26 जानेवारी 1950 झालेला आहे. तब्बल 2000 वर्ष आमच्यात बुद्धिजीवी वर्ग नव्हता. तर बुद्धिजीवी वर्ग कोण होता 2000 वर्ष? तो मनुवादी होता. तो ऋषी संस्कृतीला मानणारा होता. आमचे मार्गदर्शक आहेत या ठिकाणी RS यादव सर, ज्यांचा या ठिकाणी भव्य सत्कार होणार आहे. त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन करताना हे मार्गदर्शन केलेलं आहे. या देशात 2 संस्कृती आहेत. एक ऋषी संस्कृती, जिला मनुवादी संस्कृती म्हणतात, आणि दुसरी संस्कृती आहे कृषी संस्कृती, जिला आम्ही श्रमण संस्कृती असे म्हणतात. आम्ही सर्व श्रमण संस्कृतीचे लेकर आहोत, वारसदार आहोत. आम्हाला प्राचीन कालखंडामध्ये तो अधिकार होता आणि त्या अधिकाराचा फायदा घेऊन आमच्यामध्ये महान असे प्रबोधनकार निर्माण झाले. त्यामध्ये वर्धमान महावीर असतील, सिद्धार्थ गौतम बुद्ध असतील. सिद्धार्थ गौतम बुद्धाला जगातला आद्य प्रवर्तनकार किंवा आद्य प्रबोधनकार असं म्हणतात, ज्यांच्या प्रबोधनातून या देशामध्ये वैचारिक क्रांती घडली आणि त्या क्रांतीच्या बीजातून मौर्य साम्राज्य या देशात उदयास आलं. जगातलं एक महान साम्राज्य उदयास आलं, एक महासत्ता उदयास आली. आज आम्ही महासत्ता म्हणून अमेरिकेकडे पाहतो.
अमेरिका आजची महासत्ता आहे, परंतु मौर्यांच्या काळातली मौर्य हे जगातली महासत्ता होती आणि त्याचं कारण होतं या देशात बुद्धिजीवी वर्ग बहुजन समाजामध्ये घडला होता. नंतरच्या काळामध्ये मौर्य साम्राज्याचा अस्त चंद्रगुप्त मौर्य नावाच्या एक ऋषी संस्कृतीला मानणाऱ्या व्यक्तीनं पाडाव केला. पुष्यमित्र शुंग नावाच्या एक ब्राह्मण सेनापतीनं मौर्यांचा पाडाव केला या देशामध्ये. त्याच्या माध्यमातून मनुस्मृती नावाची एक धर्मग्रंथ आमच्यावर लादला गेला आणि आमचा हक्काधिकार बुद्धिजीव बनण्याचा, शिक्षण घेण्याचा हक्काधिकार नाकारला गेला. तर बांधवांनो, ही जी थोडक्यात विश्लेषण आहे बुद्धिजीवी वर्गाचं, आमचा इतिहास हा जो अशा प्रकारचा आहे. म्हणून मी म्हटलं जिम्मेदारीनं की 2 वर्ष आमच्या समाजामध्ये बहुजन समाज बुद्धिजीवी वर्ग नव्हता. त्याचा जन्म 26 जानेवारी 1950 झालेला आहे. तेव्हा मी असं म्हणेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आशा व्यक्त करतात तुमच्याकडून आणि माझ्याकडून की आम्ही इमानदार असलो पाहिजे, स्वतंत्र बुद्धीचे असलो पाहिजे आणि निष्पक्षपाती पद्धतीने आम्ही निर्णय घेतले पाहिजे. त्या पुढे जाऊन मी काही गोष्टी मागील 15 ते 20 वर्षांपासून समाजाचं काम करत असताना, समाजामध्ये वावरत असताना मला जे अनुभव आले ते मी आवर्जून आपल्या समोर मांडेल की आमचा बुद्धिजीवी वर्ग, आमचा कार्यकर्ता कसा असला पाहिजे. तर सर या ठिकाणी म्हणले मौर्य क्रांती महासंघाचं ब्रीद आहे, नक्कीच आहे. काय ब्रीद आहे? एकट्याने नव्हे तर एकीनं आम्ही आमच्या समाजाला जोडण्याचं, समाजाच्या परिवर्तनाचं काम केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की थोडंसं आपण आणखी त्याला जोडूया. काय जोडूया? एकट्यानं नव्हे तर एकीनं, बरोबरच आहे. परंतु केवळ समाजाला नव्हे तर आपल्या घराला सुद्धा एकीनं जोडण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. घराच्या बाहेरच्याच लोकांना जोडणं पुरेसं नाही बांधवांना. घरातल्या आपल्या आई वडिलांना, आपल्या बांधवांना आणि खास करून आपल्या जोडीदाराला जोडणं हे नितांत गरजेचं आहे. आणि त्यात जर आम्ही कमी पडलो तर आमचं समाजाला एकीनं, समाजामध्ये एकी करून समाजा प्रबोधनाचं जे काम आम्ही करू इच्छितो ते करण्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडू. किंबहुना आमचा बुद्धिजीवी वर्ग जर खऱ्या अर्थाने कुठे हे काम थांबवण्याचा निर्णय घेत असेल, कुठंतरी हे काम करण्यामध्ये कुठं तरी कमी पडत असेल तर त्याला कारण असतं त्याचं घर. आम्ही पाहिलं की समाज परिवर्तनाचं काम करत असताना आमच्या महापुरुषांनी प्रचंड विरोध झाला. पहिला विरोध होता आपल्या घरातूनच. जसं महात्मा फुलेंना घरातूनच विरोध झाला. किती विरोध झाला? त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीसह घराच्या बाहेर काढलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झाला. त्यांच्या भावाने त्याला म्हणले की तूच काय ठेका घेतलास का समाजाच्या परिवर्तनाचा? आज आम्ही सुद्धा हे काम करत असताना आमच्या घरातून आम्हाला पहिला विरोध होतो. तो विरोध होत असताना बांधवांनो संयमानं घ्या. संयमानं तो विरोध आपल्या घरातली बांधवांचा, आई वडिलांचा आणि आपल्या जोडीदाराचा तो विरोध शांत करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना पटवून द्या. त्यांना कन्व्हिन्स करा या कामाची गरज आहे. मला गरज आहे, तुला गरज आहे, आपल्या लेकरांना गरज आहे, आपल्या देशाला गरज आहे. वारंवार पटवून द्या. यस वीकेंड नावाच्या ग्रंथामध्ये बराक ओबामा जे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष सांगतात की माझी पत्नी मिशेल, हिचा सुद्धा विरोध होता. ती स्पष्ट म्हटली की राजकारण मला आवडत नाही, तू राजकारणात उतरू नकोस. पण ओबामा म्हटले मी हार नाही मानली. मी 2दा 3दा 4दा 5दा माझ्या पत्नीला कन्व्हिन्स केला आणि तिला सांगितलं की आपण त्या अमेरिकेत राहतो जो महासत्ता आहे, परंतु आपला ब्लॅक समूह या देशामध्ये आजही मागासवर्गीय आहे. त्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे. महिलांच्या हजारो समस्या आहेत, त्याला मला न्याय द्यायचा आहे. आणि तुला माहिती आहे मला समाजकार्य आवडतं. मी विद्यार्थी जशीपासून करतो. मला राजकारणामध्ये गोडी आहे. मी माझे विषय ताकदीनं मांडू शकतो आणि मला जर राजकारणात संधी मिळाली तर मी नक्कीच आपल्या देशाचं आणि आपल्या ब्लॅक लोकांचं काहीतरी चांगलं करू शकतो. वारंवार पटवून दिलं मिशेलला आणि मिशेलला सुद्धा ते पटलं. आणि मग तिनं म्हटली ठीक आहे तू राजकारणात उतर, परंतु माझी एक अट आहे. गांधवांना आमच्या भगिनी, आमच्या मायमावल्या थोडंसं स्वार्थी पण असतात. तर तिनं काय अट घातली तर तू राजकारणात उतर, माझी एक अट असेल की तुला जी सिगारेट ओढण्याची सवय आहे ती तुला सोडावं लागेल. आणि मग बराक म्हणले ओके डन. आणि अशा प्रकारे बराक ओबामाने राजकारण सुरू केलं अमेरिकेचं. एकदा नव्हे 2दा ते राष्ट्राध्यक्ष झाले ना. आपल्या समाजामध्ये फार मोठा बदल किंवा अमेरिकेच्या महाराष्ट्राध्यक्षामध्ये बराक ओबामाचं आज नाव आहे. मला आवर्जून हे सांगायचं एकीनं समाज परिवर्तनाचं काम करत असताना केवळ समाजाला एक नका, तर तुमच्या घराला सुद्धा पहिलं एक करण्याचा प्रयत्न करा. खास करून आपल्या जोडीदाराला जोडण्याचा प्रयत्न करा. आम्ही त्यात कमी पडतोय म्हणून या ठिकाणी केवळ 10 ते 20% आमच्या माता भगिनी आहेत. त्या 50% असणं गरजेचं आहे, कारण समाजाचा 50% भाग माता भगिनींचा आहे. म्हणून हा मुद्दा आम्ही लक्षात घेऊ. दुसरा मुद्दा आमच्या बुद्धिजीवी वर्गासाठी फार महत्वाचा आहे. तो मुद्दा असा आहे, महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की एक पत्नी वगळता आमच्या समाजातील शिकलेल्या बुद्धिजीवी लोकांनी इतर सर्व महिलांना आपली माता आणि भगिनी म्हटलं पाहिजे. माता आणि भगिनीसारखं पाहिलं पाहिजे, त्यांच्याशी तसं आचरण केलं पाहिजे. आमच्या चळवळीच्या मुडीत निघत आहेत खास करून मागच्या 70 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये हे एक महत्वाचं कारण आहे की आमच्या बुद्धिजीवी वर्गाकडे चारित्र्याचा अभाव आहे, प्रतिमेचा अभाव आहे, प्रतिष्ठेचा अभाव आहे. म्हणून आमचं चारित्र्य आम्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या माता भगिनींकडे किंवा आमच्या समाजातील धनगर बहुजन समाजातील
माता भगिनीकडे समाजाचं हे परिवर्तनाचं काम करत असताना आपल्या आईसारखं आणि भगिनीसारखं त्यांच्याकडे पाहून कसं आम्ही आचरण केलं पाहिजे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्यासमोर मांडत आहे. आणि त्या सर्व महापुरुषांनी हे सांगितलं आहे. फक्त आम्ही आचरण करताना कुठेतरी कमी पडतो, याचा परिणाम, भयंकर परिणाम चळवळीला सोसावा लागतो. तिसरा एक महत्वाचा मुद्दा मी मांडेल, श्रेयवादापासून आपण दूर राहूया. मी बुद्धिजीवी वर्गाला, प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करेन की आपण श्रेयवादापासून दूर राहू. कारण श्रेयवाद फार भयानक असतो. श्रेयवादातून अहंकार निर्माण होतो आणि अहंकारातून वर्चस्वाची भावना निर्माण होते. श्रेयवाद म्हणजे काय भानगड? तर ही कार्यशाळा मोरे क्रांती महासंघाची किंवा एक छोटाशी बैठक, मी बैठक घेतली, माझ्यामुळे बैठक झाली, माझ्यामुळे एवढे लोक जोडले, माझ्यामुळे असं झालं, असं जेव्हा बुद्धिजीवी वर्ग किंवा एखादा कार्यकर्ता म्हणायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये हळूहळू अहंकार निर्माण होतो. त्या अहंकाराचं रूपांतर नंतर वर्चस्वामध्ये निर्माण होतं आणि तो नंतर बोलायला लागतो हे माझं संघटन आहे, हे लोक माझेच आहे. आणि याच्यामुळं भयंकर असे परिणाम भविष्यामध्ये आपल्याला भोगावे लागतात. बलाढ्य संघटना या देशामध्ये, बलाढ्य आंदोलन या अहंकारातून, या वर्चस्वाच्या भावनेतून आणि या श्रेयवादातून उद्ध्वस्त झालेले आहेत, उद्ध्वस्त होत आहेत आणि उद्ध्वस्त होतील. म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण बुद्धिजीवी लोकांनी श्रेयवादापासून, अहंकारापासून आणि वर्चस्वाच्या भूमिकेपासून आपण दूर राहूया. एक शेवटची विनंती आणि शेवटचा आग्रह राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणतात की बुद्धिजीवी वर्गाने समाज संकटात असताना, देश संकटात असताना समाजाचं नेतृत्व करावं. जसं की गोळेकर सर आता म्हणले, आपला भारत देश सध्या संकटातून जात आहे, नक्की संकटातून जात आहे. काल परवा संसदेमध्ये जे काही गोंधळ आपण पाहिला, गोंधळातून एक सूर आम्हाला दिसला होता. तो दबका सूर होता. तो सूर काय म्हणत होता की या देशामध्ये मनुस्मृती आली पाहिजे, या देशामध्ये मनुस्मृती आली पाहिजे, असा एक सूर आम्हाला दिसत होता काल परवाच्या संसदेच्या मांडणीतून. तर हे संकट आहे आणि हे संकट आमच्या धनगर आणि बहुजन समाजाच्या अस्तित्वाला फार मोठा धोका निर्माण करणारं संकट आहे. यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? यासाठी माझे आग्रह राहील, जो आग्रह असा राहील की आता कुठं आमच्या घरामध्ये, आता कुठं आम्हाला संविधानातले SC ST OBC कळायला लागले, आता कुठं आम्हाला कळालं की 340 हे कलम OBC साठी आहे, आता मला कळालं 341 SC साठी आहे, 42 ST साठी आहे. आता आरक्षणाची परिभाषा आम्ही लोकांनी समजली. आता आमच्या मायमाऊलींना कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, वकील काय प्रकार असतो कळायला लागला. आता ते शिकायला लागले आणि आमचं हे संविधान बदलण्याची भाषा या देशामध्ये मोठ्या ताकदीनं होत आहे. सामान्य पद्धतीने मोठ्या ताकदीनं होत आहे. तोच वर्ग सत्तेमध्ये आलेला आहे ज्याला संविधान बदलायचं आहे. म्हणून विनंती आपल्याला करेल की आपल्या घरी गेल्यानंतर घरात संविधान असेल तर, नसेल तर विकत घ्या, असेल तर टेबलावर ठेवा. आणि तुमच्याकडे घरात मनुस्मृती असेल तर ती पण टेबलावर ठेवा, नसेल तर विकत घ्या. बुद्धिजीवी वर्गाला माझी पुन्हा ही विनंती राहील की तुमच्या टेबलावर एका बाजूला संविधान ठेवा, दुसऱ्या बाजूला मनुस्मृती ठेवा आणि त्याचं अध्ययन करा, तुलनात्मक अध्ययन करा आणि अध्ययन करून समाजाला सांगा की तुम्हाला संविधान तारणार आहे का मनुस्मृती तारणारी आहे. ते मी चॅलेंज सांगेल, मी आत्मविश्वासानं सांगेल की या देशातील धनगर आणि बहुजन समाजाला तारणारं केवळ संविधान आहे, या देशातील लोकशाही आहे. संविधानात काय लिहिलं आहे आता वेगळं सांगायची गरज नाही. एक उदाहरण देतो. कालच माझ्या शाळेमध्ये एक वृद्ध पालक आले होते. मला म्हटले, सर तुमच्याकडे एक मार्गदर्शन घ्यायला आलो. म्हटलं विचार. माझी नाती अहिल्यानगरला एका निवासी शाळेमध्ये शिक्षण घेते, ती आता 12वीला. बरं, मग काय झालं? तर ते म्हणले तिला 30 ते 35 हजार रुपयाची गरज आहे. म्हणलं कशासाठी पाहिजे? तिला लॅपटॉप घ्यायचा आहे. म्हणलं लॅपटॉप 12वीला लागतो असं मला वाटत नाही. नाही, ते कोणते तरी क्लासेस वगैरे म्हणत होते. बरं, हां, ऑनलाईन क्लासेस वगैरे असं काय म्हणत होते का? म्हणलं हो, चालतंय. म्हणलं तिला तुम्ही तो जो निधी ती मागत आहे द्या, म्हणलं तिला कॉम्प्युटर वगैरे. 30,000 मागत आहे का? 35,000 द्यायची तयारी दाखवा. पण एक गोष्ट तिला सांगा की बाळा, तू शिक्षणासाठी घर सोडलेलं आहेस आणि तुझ्या हे शिक्षणासाठी लागल ते मी तुला देईल, पण शिक्षणाची तडजोड नाही करायची. चुकीच्या मुलीबरोबर मैत्री करू नकोस आणि जे तुला शिक्षणासाठी करता येईल ते शिक्षणासाठी कर, हे तिला सांगा, हे तिला सल्ला द्या. आज आमच्या माता भगिनींना काल परवापर्यंत म्हणत होते की तू शिकून काय करणार आहेस? भाकर थापणार आहेस, लेकरांना जन्मस्थ घालणार आहेस, दुसरं काय काम आहे तुझ्याकडे, तुला काय शिकून उपयोग आहे? असं काल परवापर्यंत आमच्या माता भगिनीला म्हणत होते. आज त्याच देशामधले आमचे बांधव आता विचारत आहेत की माझ्या मुलीला कम्प्युटर घ्यायचं 30-35 हजाराचं आणि तिला ते दिलं पाहिजे का? बिलकुल दिलं पाहिजे. कम्प्युटरपर्यंत आमची मुलगी पोहोचलेली आहे. त्याचं कारण केवळ या देशातलं संविधान, या देशातील लोकशाही आहे. काल परवापर्यंत विरोध केला जात होता आमच्या माता भगिनीच्या शिक्षणाला, आता शिक असं म्हणत आहे. मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे,
संविधानाचा हा परिणाम आपण पाहिला. काय श्लोक आहे तो, त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये. 8 वर्षाच्या विधवेनं पानं फुलं खाऊन आपलं शरीर सुकवावं. 8 वर्षाच्या विधवेनं पानं फुलं खाऊन आपलं शरीर सुकवावं, परंतु परपुरुषाचा अजिबात विचार करू नये. बघा या ठिकाणी शब्द काय आलेला आहे, परपुरुष. पुनर्विवाहाचा शब्द नाही आला बघा. 8 वर्षाच्या विधवेनं पानं फुलं खाऊन आपलं शरीर सुकवावं, परंतु परपुरुषाचा विचारही करू नये. अशा प्रकारे आमच्या देशामध्ये 2000 वर्ष तब्बल विधवांच्या पुनर्विवाहाची पाचर मारली गेली, या श्लोकाने मारली गेली. आजही तुम्ही म्हणताल सर आता संविधानामुळे काही ठिकाणी पुनर्विवाह होत असतील. 100-200 महिला ज्या विधवा झाल्या त्यातल्या एखादीचं होत असेल. आजही विधवा महिलांचे पुनर्विवाह या देशात होत नाहीत, आजही होत नाही. मी दूरचं कशाला सांगू, माझ्या सख्या 2 मेहुण्या वय वर्ष 30-35 मध्ये विधवा झाल्या, त्यांचा पुनर्विवाह नाही झाला. काल आम्ही प्रयत्न करूनही नाही झाला, प्रचंड विरोध झाला. तर हे श्लोक जो आहे, आता तुम्ही म्हणाल सर 8 वर्षच का सांगताय म्हणून मनुस्मृती सांगितलं, त्याचं कारण आहे मनुस्मृतीमध्ये मुलीच्या विवाहाचं वय आहे 8 वर्ष. म्हणून मनुस्मृतीला हे सांगायचं आहे की त्या मुलीचं लग्न झालं आणि त्याच दिवशी जर तिचा पती मेला आणि ती विधवा झाली तर तिनं पुन्हा दुसऱ्या पुरुषाचा विचार करू नये. अशा प्रकारचा भयंकर हा श्लोक मनुस्मृतीमध्ये आलेला आहे. डॉक्टर आहा साळुंखे महाराष्ट्रात फार मोठे व्यक्तिमत्व आहे, संस्कृतचे पंडित आहेत, त्यांच्यावर मी संशोधन केलं. ती पुढे असं म्हणतात, हा जो श्लोक आहे 8 वर्षाच्या विधवेच्या संदर्भात, एकच ओळीत ते आहा साळुंखे सर असं म्हणतात त्या श्लोकाचं विश्लेषण करताना की त्या 8 वर्षाच्या कोळ्या मुलीचं पुढचं आयुष्य कसं गेलं असेल हे आमच्या लोकांनी तिचा का नाही विचार केला. त्या 8 वर्षाच्या कोळ्या मुलीचं पुढचं आयुष्य कसं गेलं असेल याचा आमच्या देशातील लोकांनी का नाही विचार केला, हे एकच ओळ आमच्या हृदयावर आघात करते. अशा प्रकारच्या भयंकर रूढी या मनुस्मृतीमध्ये आहेत. आणि पुढे एक चमत्कारिक प्रकार तुम्हाला सांगतो मनुस्मृतीमधल्या. हा जो श्लोक आहे, या श्लोकाच्या 2ऱ्या ते 3ऱ्या पानावर एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, पुरुषाची पत्नी वारली असता त्याने तिचा अंत्यविधी करावा आणि लागली दुसरं लग्न करावं. 2ऱ्या का 3ऱ्याच पानावर यादव सर बरोबर आहे. पुरुषाची पत्नी वारली असता त्याने तिचा अंत्यविधी करावा आणि लागली दुसरं लग्न करावं. ज्या पक्षपात, याला म्हणतात जीव घेणा पक्षपात. एका बाजूने महिलांना परपुरुषाचा विचारही करू नका असं म्हणते ही मनुस्मृती, दुसऱ्या बाजूने पुरुषांना काय म्हणते, लागलीच कर, तिला अग्नी टाक दिल्यानंतर त्या दिवशी कर असा अधिकार देते. ही आहे मनुस्मृती. की अशा प्रकारे भयंकर मनुस्मृतीनं आमच्या महिलांना नाडलं, छडलं, त्यांना अपमानित केलं, त्यांचं शोषण केलं. आणि म्हणून महात्मा फुले म्हटले, मनुग्रंथ जाळा अग्नीमध्ये. त्याची लायकी काय त्या मनुस्मृतीची, मनुग्रंथ जाळा अग्नीमध्ये असं अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हटले. महात्मा ज्योती फुलेंना हा ग्रंथ जाळता नाही आला, कारण त्या काळी पेशवाईचं राज्य असं संपलं होतं, समाजामध्ये पेशवाईची ताकद कायम होती, म्हणून हा ग्रंथ महात्मा फुलेंना जाळता नाही आला. तो ग्रंथ त्यांचा शिष्य असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला जाळला. केवळ जाळलाच नाही तर एक पर्यायी नवीन मानवतेचा कल्याण करणारं, या देशातील महिलांचं कल्याण करणारा आणि सर्व बहुजन समाजाचं कल्याण करणारा ग्रंथ दिला. त्याचं नाव आहे संविधान. आणि बांधवांनो, ही जी परिस्थिती आमच्या समोर आज उभी राहिलेली आहे की भारताची लोकशाही धोक्यात आलेली आहे, म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की तुलनात्मक एका बाजूला संविधान ठेवा, दुसऱ्या बाजूला तुम्ही मनुस्मृती ठेवा आणि तुलनात्मक तुम्ही पहिला अभ्यास करा. तर तुम्ही अभ्यास केला, तुमच्या जर क्षमता निर्माण केल्या, तुमच्या जर इमानदारी असेल, तुमच्या जर निपक्षपातीपणा असेल, तुमच्या जर स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी असेल आणि ती तुम्ही निर्माण करू शकला, तुम्ही जर संविधानाचा अभ्यास केला, तुम्ही जर मनुस्मृतीचा अभ्यास केला, तर तुम्ही समाजाला घडवणार. नाहीतर आमच्यासारखा बुद्धिजीवी वर्ग म्हणतो समाजात हा बदल झाला पाहिजे, समाजात तो बदल झाला पाहिजे, समाज असाच आहे. आता तो तसाच होणार, कारण बुद्धिजीवी वर्गच आमचा आज बोलू नये पण बोलावं असं वाटतं, तो स्वार्थी झालेला आहे, आत्मकेंद्री झालेला आहे, पक्षपाती झालेला आहे. आणि म्हणून मी विनंती करेन की त्याच्यातून आपण बाहेर पडा. पहिलं स्वतःला घडवा, स्वतःला निपक्षपाती बनवा, स्वतःला समाजशील बनवा, स्वतःला चारित्र्यवान बनवा आणि समाजाची तळमळ बाळगा. संविधानाचा अभ्यास करूया, मनुस्मृतीचा अभ्यास करूया आणि मौर्य क्रांती महासंघाच्या माध्यमातून एक खऱ्या अर्थानं सक्षम असा बुद्धिजीवी वर्ग या भारत देशाला आपण देऊया. त्या वर्गाच्या माध्यमातून या देशातल्या धनगर आणि बहुजन समाज आपण कल्याण करूया असा आशावाद व्यक्त करतो. थांबतो. जय भारत, जय अहिल्या, जय मल्हार.